सावित्री हे जे महाकाव्य आहे ते महाकाव्य आपल्याला मर्त्यतेकडून अमर्त्यतेकडे कसं जायचं असतं, ही जी सगळी वाटचाल आहे ती वाटचालच एक प्रकारे उलगडून दाखवतं. सावित्री हे जे महाकाव्य आहे त्याचं नाव श्री अरविंदांनी जे ठेवलेलं आहे ते सावित्री अ लिजंड अँड अ सिम्बॉल असं त्याचं नाव आहे. हे श्री अरविंदांनी लिहिलेलं महाकाव्य इंग्रजी साहित्यामधील सर्वात दीर्घ काव्य म्हणून ओळखलं जातं. केवळ दीर्घ आहे म्हणूनच त्याचं महत्व आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये जीवनाच्या सुरुवातीपासून म्हणजे सृष्टीच्या उगमापासून ते आत्ताचं आपण सगळं जे जीवन जगतो आहोत ते सगळं जीवन आणि या विश्वामध्ये असणारी अनेकानेक जगतं, या जगतांचा सर्व विचार याच्यामध्ये आलेला आहे. एवढंच नव्हे तर भविष्यकालीन जीवन काय असणार आहे, ज्या दिव्य जीवनाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे, या सृष्टीची उत्क्रांती ज्या दिव्य जीवनाच्या दिशेने चाललेली आहे, त्या सगळ्याचा वेध सुद्धा या महाकाव्यामध्ये श्री अरविंदांनी घेतलेला आहे. आणि म्हणून मृत्यूकडून अमर्त्यतेकडे किंवा मर्त्यत्वातून अमर्त्यतेकडे चाललेला हा सगळा जो प्रवास आहे, या समग्र प्रवासाचा धांडोळा या महाकाव्यामध्ये घेतलेला आहे.